लद्दाख की हसीन पैंगोंग लेक और नुब्रा वैली घूमने का समय आ गया। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लेकर आए हैं 18 मई से 30 मई तक के लिए लेह लद्दाख कारगिल और कश्मीर की खूबसूरत यात्रा केवल 25,500 रुपए में। इस पैकेज में ट्रेन टिकट्स, 9 दिन के लिए फैमिली डिलक्स रूम, 9 दिन के लिए ब्रेकफास्ट और डिनर वेज नॉन वेज और साइट सीइंग के लिए 14 सीटर टेम्पो ट्रेवलर दिया जाएगा। तो देर किस बात की, आज ही संपर्क करें जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। कल्याण लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे की संकल्पना व अंबरनाथ विधानसभा क्षेत्र के विधायक डॉक्टर बालाजी केनेकर के प्रयासों से शुक्रवार को उल्लासनगर 5 में सिंधु भवन व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संशोधन व परीक्षण संस्था आदि विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। आज आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आभार मानावा लागेल, कारण का गेल्या 2.5 वर्षा म्हणजे 1.5-2 वर्षापासून जो आमचे मुख्यमंत्री यांनी विकासाचा जो महाराष्ट्राचा जो झपाटा लावला आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये बार्टीची संस्था, ज्या ठिकाणी 50 मुलं तिथं हॉस्टेल प्लस लायब्ररी, मार्गदर्शन केंद्र, त्याचा 18 कोटीचं या ठिकाणी ते आज टेंडर होऊन वर्कआउट होऊन भूमिपूजन झालेलं आहे। त्यामध्ये डम आणि डफ या शाळासुद्धा आपण बांधून देतो आहे। त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये सर्व लोकांची मागणी होती की आपल्या या विभागामध्ये 4 नंबर 5 नंबरमध्ये टाउन हॉलसारखा हॉल हवा आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल। आज त्या ठिकाणी 5.25 कोटीचं तेही टाउन हॉल, त्यालाच आम्ही सामाजिक भवन आणि सिंधू भवन असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचंही आम्ही या ठिकाणी आमचे लांडगे साहेब जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे प्रदीप रामचंद्रानी भाजपचे शहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे भरत गंगोत्री, भगवान भालेराव टाले, आमचे शहर संघटक चौधरी साहेब, शहर प्रमुख चव्हाण साहेब, सर्वच नगरसेवक या ठिकाणच्या विभागातील त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन, मार्केटचं सुद्धा ग्राउंड+1, जेणेकरून आज या मार्केटची दुरावस्था होती। आमच्या सर्व या विभागातील लोकांची, माता भगिनीची मागणी होती की या ठिकाणी मार्केटही व्हावं, जेणेकरून इथल्या लोकांना व्यवस्थित सुटसुटीत असं आपला मार्केट भाजीपाला खरेदी करता येईल। त्याप्रमाणे ग्राउंड+1चं या ठिकाणी भाजी मार्केट या ठिकाणी याचंही भूमिपूजन या ठिकाणी आज झालेलं आहे। मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी ज्या लोकांच्या माझी मागणी होती त्या मागणीला भरभरून या ठिकाणी निधी दिला, जेणेकरून माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना न्याय देता येईल असं या ठिकाणी काम झालेलं आहे। 4 महिन्यापूर्वीच आम्ही कैलास कॉलनी ते नेताजी हिल लाईन पोलीस स्टेशनच्या भूमिपूजन आम्ही रोडचं केलं, तर त्याचंही काम या ठिकाणी जोरात काम चालू झालेलं आहे। आमचे गाऊन मार्केटचे सर्व व्यापारी 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही जो बैठक घेतली होती, रेग्युलायझेशनचा उल्हासनगरचा जो प्रश्न आहे, तोही प्रश्न 10% देऊन रेग्युलायझेशन करायचा, तोही आज कालच GR निघाला। त्याबद्दलही मी सर्व शासनाच्या जे आहेत आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व शासकीय जे पदावरती बसलेले IAS ऑफिसर आहेत, डेस्क ऑफिसर आहेत, टाउन प्लॅनिंगचे सर्वच आयुक्त आहे, सर्वांचंच मी या ठिकाणी आभार मानतो। आम्हा सर्व उल्हासनगरकरांना आज एक न्याय मिळवून दिलेला आहे, जेणेकरून जो दुर्दंड होता, जो खूप जास्त होता, ते भरू शकत नव्हते, म्हणून आजच्या रेडी रेकनेच्या 10% म्हणजे खूप नॉमिनल अशी रक्कम भरून सर्वसामान्य कुटुंब रेग्युलाइज करून आज स्वतःचं घर त्यांच्या नावावर होईल अशी मोठी योजना शासनाने आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने जो महाराष्ट्रामध्ये प्रगतीचा वेग सुरू आहे, त्यातीलच एक भाग म्हणजे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांच्या सहकार्याने आणि येथील स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्या अथक प्रयत्नाने आज उल्हासनगर येथे बार्टीचं केंद्र सुरू होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या योजनेतील बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे। महाराष्ट्रातील हे दुसरं केंद्र आहे। यापूर्वी पुण्याला एक केंद्र सुरू झालेलं आहे
अशीच केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु या विभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बालाजी किनीकर यांनी हे प्रयत्न केले आणि लवकरच येथे बार्टीचं केंद्र उभं राहणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना IAS, IPS आणि MPSC परीक्षेमध्ये प्रगती करता येणार आहे. आणि जी शासनाची योजना आहे, बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं शिका म्हणजे सर्व मार्ग मोकळे होतील, त्याप्रमाणे निश्चितपणे बार्टीच्या माध्यमातून आणि डॉक्टर बालाजी किनीकर आमदार यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न या विभागातील निश्चितपणे सुटणार आहे. तसंच डॉक्टर बालाजी किनीकर आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील पहिलं मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये जून 2024पासून सुरू होते. त्यामुळे सर्व जनतेच्या वतीने डॉक्टर बालाजी किनीकर यांचं हार्दिक अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. This festive season, meet all your financial goals. Crystal Finance व अजीत माखीजानी लाए हैं आपके लिए पर्सनल लोन ऑफर्स, instant disbursal, easy hassle-free process, doorstep process, जिसके लिए आपको चाहिए सिर्फ आपके बिजनेस का टर्नओवर. Contact us today for personal loan offer.